डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडनं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची भूमिका देखील जाणून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचे हे प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावलेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय 6 खासदारांच्या फुटीनंतर आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडनं केले जात आहेत का? कारण महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। बरोबर आहे, कारण डॅमेज कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे। जरी खासदार या मतदारसंघातून गेले असतील तरी संघटनात्मक ताकद जी आहे ती तशीच राहावी, मजबूत राहावी। संघटनेमध्ये कुठलीही प्रकारची फूट पडू नये किंवा पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना UBT सोडून जाऊ नये यासाठी हे प्रयत्न आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। आता गेलेले खासदार परत येणार नाहीत, परंतु संघटनात्मक ताकद जी आहे ती तशीच राहावी अशा प्रकारचे प्रयत्न आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। यासाठीच उद्या 12 वाजता मातोश्रीवर ईशान्य मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। याच मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील हे पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणची संघटनात्मक ताकद चा आढावा घेण्यासाठी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बोलवली आहे। त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे हे देखील ते जाणून घेतील आणि याचवेळी पदाधिकाऱ्यांशी जास्तीत जास्त संवाद वाढवून आणखी तिथल्या समस्या काय आहेत किंवा येत्या काळामध्ये संजय दिना पाटलांना जी मानणारे पदाधिकारी आहेत ते पक्ष सोडून जाऊ शकतात, तर त्याच्या जागी पर्यायी व्यवस्था काय करायची, पर्यायी पदनिर्मिती निश्चितच कृष्णात, खरं तर त्यामुळे आता लोकप्रतिनिधी गेले असले तरी पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी, पक्ष संघटनेवर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने खरं तर हे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुर्तास धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।